नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल जो एक्सपायरीसाठी म्हणजे 21 तारखेच्या एक्सपायरीसाठी आपण बनवला होता आणि क्लिअरली डेटावरच तुम्हाला सांगितलं होतं की मित्रांनो, डायरेक्शन जी आहे ती कशा पद्धतीने असू शकते. तर ती डायरेक्शन त्या ठिकाणी मी दिली होती, रेंज बाउंड मूव्ह ऑन बोथ साइड. ठीक आहे, दोन्ही साईडला एक रेंज बाउंड मूव्ह अपेक्षित आहेत आणि ते क्लिअरली इथे होताना दिसतंय. मित्रांनो, तुम्ही बघू शकाल मार्केट वरती ओपन झालं, त्यानंतरून सरळ सरळ मार्केट खाली आलं, एका पर्टिक्युलर पॉइंटला थोडंसं निगेटिव्ह झालं आणि पुन्हा वरती वरती पुन्हा एका लेवल पासून पुन्हा खाली आलं आणि पुन्हा थोडंसं साईडवेज होऊन पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच लेवल पासून पुन्हा ऍट द एंड एकदम फ्लॅट टू फ्लॅट क्लोज झालं. मित्रांनो, हे क्लिअरली डेटावर आपल्याला सीन होत होतं. डेटामध्ये क्लिअरली दिसत होतं की मार्केट जे आहे ते कशा पद्धतीने राहू शकतं. तर मित्रांनो, याच्या पाठी कुठलंही वेगळं सायन्स नाहीये, हा डेटाचं रिडिंग आहे. मागच्या 4 ते 5 महिन्यांपासून कंटिन्युअस मेहनत करतोय, रोज डेटा ट्रॅक करतोय. 1 to 1 आकडे हे मी वैयक्तिक टाईप करून त्या ठिकाणी टाकलेले आहेत. ते कुठून येतात, कसे येतात, हे फार इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतरच आपण या गोष्टी करू शकतो. ठीक आहे, त्याच्या आधीच मी सांगितलं होतं पॉझिटिव्ह राहील पण न्यूट्रल टू पॉझिटिव्ह, त्याप्रमाणे मार्केट सरळ सरळ वरती जाण्याचा प्रयत्न आला. आज मी असं काय सांगितलं होतं की मार्केट एक रेंज बाउंड राहील आणि एक दोन्ही साईडला मूव्ह येतील. तर मित्रांनो, यासाठी फार मेहनत करतोय. ह्या चॅनलला तुम्हाला पुढे फॉरवर्ड करावं लागेल, हक्काने करावं लागेल आणि लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. जे रिटेल ट्रेडर एफ आयच्या तावडीतून वाचावेत असं तुम्हाला वाटतंय आणि जे लॉस मेकिंग आहेत ते थोडेसे प्रॉफिटेबल व्हावे आणि जर्नी सुकर व्हावी, तर 100% हे तुम्हाला पोहोचवणं हे तुमचं जबाबदारी आहे. ठीक आहे, दोन्ही साईडला मूव अपेक्षित होते त्याप्रमाणे होताना दिसतंय. या ठिकाणी आज मी लाईव्ह मध्ये सांगितलं होतं डेटाचं साईड वेज टू निगेटिव्ह. त्यामध्ये मी एसजीएक्स काय काम करतोय, एसजीएक्स ने कुठं काय केलं हे कुठेही अनालाइज केलं नव्हतं, कुठेही बघितलं नव्हतं. तरी पण तुम्ही बघू शकाल एसजीएक्स आपल्याला थोडासा साईडवेज टू निगेटिव्ह ट्रेंड होताना दिसतोय. मित्रांनो, हे मॅजिक नाहीये दुसरं, हे डेटाचं अनालिसिस आहे. ठीक आहे, एसजीएक्स निफ्टी जो आहे तो कुठं ट्रेड करतोय तो तुम्ही बघू शकाल. निगेटिव्ह -30-35 पॉईंटवर ट्रेड करत होता आणि त्या हिशोबाने डेटा जो आहे तो कम्प्लीट साईडवेज टू निगेटिव्ह आपल्याला दिसत होता आणि हे तुम्ही इथे पण बघू शकाल. ठीक आहे मित्रांनो, हे कसं होतं, काय होतं, यासाठी मी एक प्रोग्राम तयार केलाय. त्यासाठी तुम्हाला जोडावं लागेल आणि माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, तुम्हाला त्या ठिकाणी हे करावं लागेल, लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल चॅनल आणि पुढच्या गोष्टी सुकर करण्यासाठी ह्या गोष्टी हे करावं लागेल. तर मित्रांनो, फार वेळ न घेता डेटा काय आहे तो त्या ठिकाणी अनालाइज करू. 20 तारखेचा जो डेटा होता कम्पेअर टू आज 21 तारखेचा डेटा, बरेचसे पोझिशन्स अनवाइंड झालेल्या आहेत. म्हणजे काय की एक्सपायरीला ज्या पोझिशन्स होत्या त्या कट झालेल्या आहेत. तर मित्रांनो, कॉल्स मध्ये 32% ज्या पोझिशन्स त्या कट झाल्या लॉंग साईडला, शॉर्ट साईडला तेवढ्याच पोझिशन कट झाल्या आणि पुट आणि लॉंग वर तेवढंच काम होताना दिसले आणि नेट टू नेट जो डेटा आहे रिटेलरचा तो 5,54,000चा पॉझिटिव्ह डेटा आहे. ठीक आहे, त्यानंतर एफ आयज बघितले तर 4.5 लाखाच्या मायनस पोझिशन्स त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर प्रो बघितला तर 360 चेंज झालाय. कम्पेअर टू कालचा डेटा 36,000च्या पोझिशन होता, तर 96,000वर आलेला आहे. या दोघांचा डिफरन्स बघितला तुम्ही, ऑलमोस्ट 99,000चा, 1,00,000चा जो डिफरन्स आहे तो पुट साईडला डायरेक्शनल आहे. ठीक आहे, ते एक साईडवेज टू निगेटिव्ह मूव्ह येऊ शकतो कारण सेंटिमेंट जे आहेत ते थोडेसे पॉझिटिव्ह होते, कारण मार्केट एका सायकोलॉजिकल लेवलच्या वरती क्लोज झालेलं आहे. मित्रांनो, तर एक लगेचच एफ आयज रिटेलरला लगेचच लटकावणार नाही, तर हळूहळू लटकवतील पुढच्या 2-3 दिवसात. तर ते बघणं पण फार इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, कशा पद्धतीने आहे. अजून डेटा निगेटिव्हच आहे, एफ आयज अजूनही पूर्णपणे डायरेक्शनल पॉझिटिव्ह किंवा एकदम ओके ओके झालेला दिसत नाहीये. डेटा अजूनही एफ आय साईडने निगेटिव्ह आहे आणि रिटेलर जो आहे तो एकदम ब्लाइंडली लॉंग घेऊन चाललाय. ठीक आहे, कदाचित हा डेटा टर्न अराउंड पण होईल की एफ आयजला ते चुकलेत असं पण वाटू शकतं, कारण यांची मनी पॉवर आहे. 25-26 लाखाच्या पोझिशन्स आहे, कम्पेअर टू 3-4 लाखाच्या पोझिशन्स काहीच नाही आहेत. मित्रांनो, तरी पण एफ आय एवढ्या कॉन्फिडेंटली शॉर्ट पोझिशन्स घेत असेल तर काही त्या पाठी लॉजिक असू शकतं.
हे नाकारता येत नाही. डे टू डे मध्ये जे पण चेंज होतात ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. ते ट्रॅक करणं फार इम्पॉर्टंट आहे. हे सगळं कॉम्बिनेशन जर जुळून आलं मित्रांनो फार सोप्या गोष्टी आहेत आणि मी त्याच्याही पुढे जाऊन काठावर बसून कशा प्रकारे प्रॉफिट होतो या पण गोष्टी शिकवलेल्या आहेत. मार्केट कुठेही असू द्या, काही असू द्या, तरी पण आपल्याला प्रॉफिट झाला पाहिजे अशा हिशोबाने. काल स्प्रेड दिले होते 24,900चा एक पुट जो आहे तो शॉर्ट केला होता आणि 24,800चा बाय केला होता. नेट टू नेट त्या ठिकाणी 20 ते 25 पॉईंट 2 दिवसामध्ये आपल्याला मिळाले असते आणि फक्त एका ट्रेडवर मीन्स 25-30 हजाराच्या कॅपिटलवर. तर मित्रांनो हे एवढं सोपं मार्केट असताना तुम्ही कॉल आणि पुट बाय आणि सेलच्या भानगडीत पडण्यापेक्षा प्रॉपर डेटा अनालिसिस शिकून घ्या आणि मग पुढची जर्नी त्या ठिकाणी सुकर होऊ शकते. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्यासाठीचा जो डेटा आहे थोडासा साईडवेज टू निगेटिव्ह आहे, कारण प्रोने थोडंसं ज्या पोझिशन आहे शॉर्ट पोझिशन्स त्या कॅरी केलेल्या आहेत आणि प्रो ऍक्टिव्ह प्लेअर आहे. तो एका दिवसाचा पण गेम करतो आणि त्या हिशोबाने आपल्याला प्रोवर नजर ठेवणं फार इम्पॉर्टंट असतं. तर मित्रांनो आय होप या गोष्टी तुम्हाला समजत असतील. काहीतरी तुमच्या ट्रेडिंगमध्ये इन्साइटफुल होत असेल तर सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. थँक्यू.